कालपासून आतापर्यंत परत वापस का आलो हे सांगितलं आणि तुमच्याकडे हातपाय धुतले, चार द्राक्ष खाल्ली आणि पडले. बाकी काही जेवले नाही, खाल्ले नाही, काय नाही, शांत पडले. माझा काय तब्येत बघा रे. तिकीट पाहिजे तुम्हाला? जसा आणला होता तसा मंडप अंगदानं वापस ठेवला जाग्यावर. प्रभू रामचंद्राच्या दिशेला उड्डाण केलं होतं सुवेळेच्या ठिकाणी. अंगद पुन्हा वापस आला. प्रभू रामचंद्राच्या पायावर आपलं डोकं ठेवलं आणि वंदन केलं. विषय कसा आहे माहिती? भाऊ आलेत ना, ते आले की त्यांना मी एक गोष्ट सांगणार होते. चरण वंदन केले. ती गोष्ट सांगायला दाखवायला मी आले होते. तुम्ही काय माहिती माझ्या अंगावर उठायला नमस्कार केला. काय हनुमंताला लोटांगण पाहुण्यांची काय घातलं. भाषा बरोबर नाही. तुम्ही वेगळी असल्या कारण थोडं रिस्क वाढवायची असते. तुम्ही काही सांगत नाही. रत्नागिरीहून आला. काय विशेष नाही. जे विषय होते त्यांना सांगितलं सगळ्यांना. त्यांना कोणाला सांगायचं होतं त्यांना सगळ्यांना सांगितलं. हे त्यांच्याबद्दल जमा झाले होते त्यांना सांगितलं. तुम्हाला ही घटना कधी माहीत पडली? आम्हाला तेव्हाच माहीत पडली. तुमचं नाव काय पूर्ण? आम्ही सुलोचना शिंदे तिकडचे स्वामींनी श्री प्रकाश गिरजे 202 आनंद रचड्यांची खिडशी रत्न पूर्णपणे. तुम्ही इकडं कसं आलात कसं? त्यांच्या कामात काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्यांचे जे आहेत तुम्ही आलात कसं? म्हणून आम्ही बघा हा मला प्रामाणिकपणे सांगते. काल मी संध्याकाळी 4 वाजता गाडी पकडली कोल्हापूर. रत्नागिरीतून कोल्हापूरला आले. 3.5-4 तास लागले. कोल्हापुरातून रेल्वे पकडली, पुण्याला आलो. पुण्याला 9:30 वाजले. त्याच्यानंतर पुण्यातून काय पकडलं, मला वाटतं एस टी पकडली पुण्यातून. आणि पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो. दौंडला आलो ते म्हणाले संध्याकाळी 5ला तुमची गाडी आहे. तुमच्याकडे प्रवासाचे हां प्रवास केलेले तिकीट आहेत माझ्याकडे तिकीट. होय आहेत दाखवते मी. आहेत माझ्याकडे आहेत. विशेष काय नाही. बारामतीला आलो. बारामतीतून तुमच्या दौंड एस टी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो. जामखेडवरून अंबेजोगाई गाडी पकडली आणि मस्त तो असं प्रवास करत आलो आम्ही. एकूण 30 तास प्रवास झाला बरोबर आमचा. जेवण वगैरे काय केलं? खाल्लं? मी द्राक्ष खाल्ली. द्राक्ष आणली, सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली. बिस्किटं खाल्ली 2. नाही काय जेवाय वगैरे काय नाही. इथं आलो, भजन ऐकलं, 4 चांगले शब्द ऐकले देवाचे. ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला. खूप झालं. काय नाही. ठीक आहे. ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्या कानावर घातल्या गोष्टी नाही ते त्यांचं नाव काय, धनंजय देशमुख भाऊ ना, त्यांना मला भेटायचं आहे. तर सध्या ते इथं नाहीत ना गावामध्ये. ते काहीतरी बीडला गेलं असं म्हणतात. बीडवरून अजून आले नाही. असं कसं होईल? बीड काय जवळ आहे ना, कारण बीडवरून मी पण आले ना. पळशी त्यानं मला भेटायचं. साईडला गेले ते बीडला नाही गेले. मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना, ही मला टीव्हीत दिसते ना. दमणी आल्या ते बघा. दमणी माझ्या खास फ्रेंड. तर दमण्या जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा त्या दमनिया म्हणा जे तुमच्याकडे सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना. तर तेव्हा ही मला दिसते टीव्हीत प्रत्येक वेळेला. आणि म्हणून मला ही दिसल्यानंतर खूप आनंद झाला. चला हिला मी मग हिला मी एकच फक्त शब्द सांगितला आहे ना तिकडे. आणि म्हटलं कोणाला सांगू नको मी ह्या एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे. आणि तोच माझा हेतू होता. बाकी काहीच हेतू नाही. कौटुंबिक पार्श्वभूमी मला सगळं कशाला काय गरज काय ते सांगा. कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे मला घर आहे, दार आहे, बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहे, सगळं आहे. चांगल्या घरातलं आहे, खाते सगळं. पण कौटुंबिक पार्श्वभूमीची गरज काय ते मला सांग. इथं सोबत का नाही कोण माहितीये. देणं घेणं कोणाला काय लागत नाही. आमच्याकडे कोण मिळाला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही. तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही. आम्ही तिथून का आलो, एक माणुसकी, एक त्या मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला. ती लहान मुलाची 2 बघते ना मी, त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे. आणि तो अन्याय आम्ही सहन केला आहे. आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केलं. माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही. माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे. जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं काय दुःख असतं ना ते बाप गमवलेला माहिती असतं.
आणि त्याच्या पायी मी इथपर्यंत पोहोचलो. बाकी कशासाठी आले नाही, यांचं खायला प्यायला आणि काही कशासाठी नाही आले. तर काय तुमची पार्श्वभूमी काय, हे काय ते काय, नको ते लपडे काय बघा तुम्ही सांगता. जसं काय एखादी कोणतरी चोर येते, दरोडेखोर येते, एखादी फालतूबाई कोणतरी येते, तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना. एक तर आम्ही त्रासलो, 30 तास प्रवास केला, समजून घ्या तुम्ही. 30 तास प्रवास झाला, इथं आलो, आंघोळ पण नाही. कारण काय ते तिकडे लाईट नाही. तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती नाही. सकाळी किती वाजता आला तुम्ही? सकाळी नाही आम्ही आलो. किती वाजता आलो ताई? 7:30ला आलो. 7:30ला आलो. इथं मी 7:30ला पोहोचले बरोबर. इतका प्रवास झाला म्हणजे काल मी 4ला घरातून दाखवायला थोडंसं छोटं होईना. हा, आणि सभा मंडप उचलला आणि तिकडं आणला. मला गप्पच म्हणा. कधी माझं सांगतोय घडलेलं असं सांगायला सुरुवात केली. हा, आता हे का सांगितलं तुम्हाला मी? हनुमंतरायानं किती पराक्रम केला हो अंगदापेक्षा तरी किती. आणि पहिलं हे वाचा, त्याच्या पहिलं पुढं सगळं सगळं सगळ्यात पहिली ही तारीख कार्यच 22 केलं. मार्च. नुसतं शिकाशुद्धी जरा हे वाचा, लावून वाचा, परंतु चष्मा घालून वाचा. अर्धमिली केली लंका राक्षसांचा अरे वाचा, मोठ्यानं वाचा, सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. थांबा ताई, हे बाळा, हे बाजूला ठेव. ते सगळं देणार मी. इथे द्यायला आले. ज्या अडचणी निर्माण होणार होत्या त्या लंकेच्या कटाभोवती जो मला मोठ्यानं वाच रे, ते बुजायचं कार्य त्याच वेळेस झालं होतं. आणि मग एवढं सगळं कार्य उपयोग काय? एवढं कार्य हनुमंताने केलं होतं. ते वाचते. तरी उल्हासून मी केलंय ते आम्ही असं पुढं वाचते. छाती काढून आलाच सगळ्यांना नव्हता ऐकू येईल. हनुमंत. असा दूर उभारायला होता. हा. बरोबर ना? जे काय वाचतात ते सगळ्यांनी एकदम ऐकलं पाहिजे ना ते. नम्र झाला. त्या महिलेबाबत प्राथमिक माहिती अशी आहे की मी बाहेरगावी होतो आणि मला ज्यावेळेस कुटुंबाकडून कळलं की एक महिला आलेली आहे घरी, आणि ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत, कृष्ण आंधळे कुठं राहत होता, त्याने काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती. म्हणून मला कुटुंबाने सांगितलं की तुम्ही या लवकर. तर मला उशीर झाला यायला, 10:30 वाजले. आणि 10:30 वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्यादिवशी ती महिला ह्या पॅन्डलमध्येच बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं. त्यांना कळवलेलं होतं कुटुंबाने. परंतु ते आल्यानंतर म्हणले की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते. ठीक आहे म्हणलं, सकाळी सांगा तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे ते. तर आम्ही रत्नागिरी पोलीसला इन्फॉर्म केलं की ही अशी अशी गोष्ट आहे. तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत तिथं, परंतु त्याची शहानिशा करून तुम्हाला आम्ही जी काय माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू. परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या, मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही. एवढीच आमच्याकडं माहिती आहे. परत मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काही पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलंय. त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील, जशी माहिती देतील तशी आम्ही तुम्हाला कळवू. तिचं नाव वगैरे काय तुम्हाला कळलं का, किंवा पोलिसांनी तिला चौकशी केली का तिची? नाही, पोलीस इथं होते. इथले बीडचे जे आहेत चंद्रकांत काळकुटे साहेब ते होते आणि कॉन्स्टेबल लेडीज होत्या एक. त्यांनी आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मानसिकतेमध्ये नव्हत्या आधार कार्ड वगैरे द्यायच्या. परंतु त्यांची काही जी माहिती आहे ती रत्नागिरी पोलीसला माहिती आहे, आणि इथं देखील त्यांची प्राथमिक माहिती जी काही घेतली त्याप्रमाणे जे काही पुढं ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील. त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू की ह्या नेमका काय प्रकार आहे तो आम्ही पण समजून घेऊ. त्या आंघोळ करायचं म्हणल्यानंतर आम्ही त्यांना पर्यायी सोय म्हणून इथं जे कार्यालय आहे तिथं त्यांची सोय केली, परंतु त्या म्हणल्या नाही घरीच आंघोळ करायची मला. मग ते थोडं संशयास्पद वाटायलं, म्हणून मग आम्ही त्यांना नजरकैदेत ठेवलं मी येईपर्यंत, आणि मग आम्ही पोलिसांना कळवलं आणि मग त्या पोलिसांना पुढील कारवाई केली. रात्री इथं पोलीस थांबले होते आणि लेडीज कॉन्स्टेबल त्यांना सोबत होत्या. ही अशी माहिती आहे प्राथमिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.